आपलं नाव? माझं नाव लक्ष्मीकांत भास्कर आंबेकर. माझी ही हळदीची शेती आहे. माझी जवळपास 5 एकर हळद इथे आहे आणि माझी जी हळद आहे ती पूर्णपणे ठिबकवर आहे. ही इनलाईनची नळी आहे, इनलाईनची ठिबक आहे आणि पूर्णपणे हळद ठिबकवर आहे. त्याच्यानंतर ही आता नवीन पद्धतीनुसार मी हळद घेत असतो. ही बेड पद्धतीवरची हळद आहे आणि गेल्या वर्षी मला एकरी 30-25 क्विंटल उत्पन्न निघालेलं आहे आणि यावर्षी सुद्धा 25 ते 30 क्विंटल एकरीचा हिशोब हळद निघण्याचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे हळद पीक हे नगदी पीक आहे. हळद पीक हे 8.5 महिन्याचं पीक आहे आणि जवळपास हळदीमध्ये एकरी आता भावाच्या 10,000 रुपये जर भाव गृहीत धरला किंवा 7,000 रुपये जरी भाव गृहीत धरला तर एकरी 2 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न येऊ शकतं, अपेक्षित आहे. तुम्ही याच्यावर किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? मी आतापर्यंत याच्यावर 5 एकर मध्ये मला 1 लाख रुपये ठिबक सिंचनासाठी लागले आणि हा झाला भांडवली खर्च आणि दुसरा जवळपास दुसरे आतापर्यंत एक गडी लागतो याच्यावर 50,000 रुपयाचा आणि असं करून 2 लाख रुपये माझा एकंदरीत खर्च झालाय फवारणी खत वगैरे टाकल्यानंतर. आणि एकूण उत्पन्न किती मिळेल? तर एक 9 ते 10 लाख रुपये उत्पन्न निघण्याचा अंदाज आहे आणि एखादा लाख रुपये अजून काढण्यासाठी 1 लाख रुपये खर्च लागेल अजून. ठीक, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.